रामकृष्ण हरी पुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय तिसरा। इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण। श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले आहे। विशेष शक्तींची, ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची, आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी। ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची, तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची, धन पाहिजे असेल तर त्याने वसूंची, आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे। ज्याला पुष्कळ अन्नधान्यांची इच्छा असेल त्याने आदितीची, स्वर्ग कामना असणाऱ्या आदिती पुत्रांची, राजाची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवतांची, आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे। दीर्घ आयुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची, पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची, आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे। सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वाची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची, आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे। ज्याला यश प्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची, विद्या प्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची, आणि पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे। धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंश परंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पीडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची, आणि बलवान होण्यासाठी मरुदनांची आराधना केली पाहिजे। राज्यासाठी मन्वंतराचे अधिपती, देवांना जादूटोणा करता येण्यासाठी निवृत्तीला, निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला, आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे। आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामना रहित असो, सर्व कामनायुक्त असो किंवा मुमुक्ष असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे। जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे। अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीलाकथनांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते। त्या ज्ञानामुळे संसार सागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या तरंगाच्या बसणाऱ्या थपडा शांत होतात। हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो। इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही, आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो। भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे? शौनक म्हणाले, राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले? हे विद्वान सूत महोदय, त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो। कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा। कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे पर्यवसान भगवंतांच्या रसमय कथांमध्येच होते। पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता। लहानपणी खेळताना सुद्धा कृष्ण लीलेतच त्याला गोडी होती। भगवनमय असलेले श्री शुक जन्मापासून भगवतपरायण होते। अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत। भगवंतांच्या गुणाचे कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्याबरोबर उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो। वृक्ष जिवंत राहत नाहीत का? लोहाराचा भाता श्वास घेत नाही का? गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणे खातपीत किंवा मैथून करीत नाहीत का? ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे, पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होती। जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्याचे कान म्हणजे बिळेच होत।
जी जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डराव डराव करणारीच होय. जे मस्तक भगवंतांच्या चरणावर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी वेष्टीत व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय. जे हात भगवंतांची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्ण कंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हातांप्रमाणेच होत. जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाही ते मोर पिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक होईल. जे भगवंताच्या स्थानांचीच यात्रा करीत नाही ते माणसांचे पाय झाडासारखेच होत. ज्या मनुष्याने भगवत प्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होईल. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणावर अर्पण केलेल्या तुलसीपत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होय. सूत महोदय, भगवंतांच्या मंगलमय नामांचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय, आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा श्री शुकदेवांनी परीक्षितांनी सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा. श्रीमद भागवत स्कंद 2 अध्याय 3 समाप्त. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.